ओके, सो नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया आपण BEE सब्जेक्टचं. डिटरमाइन द परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल बाय प्लॉटिंग इट्स BH करंट. ओके, सो इन्स्ट्रुमेंट बघूया त्यासाठी. फर्स्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. सेकंड ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी जो आपण 0 to 5 अँपियर रेंजचा घेतलाय. नेक्स्ट व्होल्टमीटर घेतला आपण 0 to 300 व्होल्ट रेंजचं. ओके, नेक्स्ट आहे आपली चोक कॉईल जी चेंज इन करंटला अपोज करण्याचं काम करते आणि हा जो नॉब आहे जो अप अँड डाऊनने एका मुवमेंटसाठी यूज केला जातो. ओके, सो या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला BH कर्व ड्रॉ करायचा आहे. ओके, सो B स्टँड्स फॉर मॅग्नेटिक डेन्सिटी विच इज मेजर्ड इन वेबर पर मीटर स्क्वेअर विच इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. म्हणजे आपण व्होल्टमीटरची जी व्हॅल्यू घेणार आहे ती व्हॅल्यू ॲज आपण एका B ॲज अ कन्सिडर करणार आहे. ओके, कारण आपण BH कर्व ड्रॉ करतोय. नेक्स्ट आहे H ची व्हॅल्यू. H म्हणजे मॅग्नेटायझिंग फोर्स. ओके, तो H ची व्हॅल्यू इंडिकेट करतं बाय करंट जे आपण ॲमीटरच्या हेल्पनी मेजर करणार आहोत. ओके, BH कर्व मीन्स द नॉन लिनियर रिलेशनशिप बिटवीन द B आणि H. B इज अ मॅग्नेटायझिंग फ्लक्स डेन्सिटी आणि H इज अ मॅग्नेटायझिंग फोर्स. ओके, सो आपल्याला प्रॅक्टिकलचं एम काय आहे की आपल्याला परमिएबिलिटी मेजर करायची आणि परमिएबिलिटी काय असते? इट इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटायझिंग फोर्स मॅग्नेटायझिंग फ्लक्स डेन्सिटी डिवायडेड बाय मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे B/H. या प्रकारे आपण नाही का परमिएबिलिटी मेजर करू शकतो. त्यासाठी आपण व्होल्टमीटर आणि अॅमीटरचं रिडिंग घेऊया. ओके, सो सर्किट डायग्राम बघूया आपण. पहिले काय केलंय, सिंगल फेज सप्लाय दिला त्याच्यासाठी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेजचं कनेक्शन जात आहे ॲमीटरच्या कॉमनला. ओके, नेक्स्ट ॲमीटरचं रेंजचं कनेक्शन जात आहे चोक कॉईलच्या फेज पॉइंटला. ओके, आणि चोक कॉईलचं न्यूट्रल पॉइंटचं कनेक्शन जात आहे आपल्या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल पॉइंटला. म्हणजे सर्किट कंप्लीट झालं. ओके, आणि आपल्याला काय करायचंय, व्होल्टेज मेजर करायचंय अक्रॉस दी चोक कॉईल. त्यासाठी आपण त्याच्या अक्रॉस काय केलंय, व्होल्टमीटर कनेक्ट केलंय. ही झाली सर्किट डायग्राम. ओके, सो ॲज पर दी सर्किट डायग्राम आपण कनेक्शन चेक करूया. आपण काय केलं होतं, ॲमीटर सिरीजमध्ये कनेक्ट केलं होतं ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या. ओके, सो ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेज कनेक्शन घेतलं आपण ॲमीटरच्या कॉमनला कनेक्ट केलं. ॲमीटरचं रेंजचं कनेक्शन जात आहे चोक कॉईलच्या फेज पॉइंटला. ओके, नेक्स्ट कनेक्शन येत आहे चोक कॉईलचं न्यूट्रल पॉइंटचं कनेक्शन येत आहे व्होल्टमीटरच्या रेंजला. ओके, नेक्स्ट व्होल्टमीटरच्या रेंजला आणि व्होल्टमीटर आपण काय करतोय चोक कॉईलच्या अक्रॉस कनेक्ट करतोय. त्याच्यामुळे त्याचं कॉमन कनेक्शन पुन्हा जात आहे फेज कनेक्शनला. ओके, म्हणजे याच्या अक्रॉस हा कनेक्ट झाला. नेक्स्ट सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपण चोक कॉईलची जी न्यूट्रल पॉइंट आहे तो कनेक्ट करतोय ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल पॉइंटला. अशा प्रकारे सर्किट कंप्लीट झालं. ओके, सो ऑब्झर्वेशन टेबल बघूया. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं आहे आणि करंट मेजर करायचं आहे. ओके, सो आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. ओके, सो स्विच ऑन करूया. 0ला सेट ऑटो ट्रान्सफॉर्मर. आपण नाही का विथ द हेल्प ऑफ नॉब आपण ते व्हॅरी करूया व्होल्टेज. ओके, सो व्होल्टमीटरमध्ये ऑब्झर्व करा. आपण फर्स्ट ऑफ ऑल 40 व्होल्टेज अप्लाय करूया. 40 व्होल्टेज आलंय. ओके, सो नोट डाऊन करूया 40 व्होल्ट. ओके, 40 व्होल्टला आपला करंट आलाय 1.75. ओके, नेक्स्ट आहे आपण अप्लाय करतोय 80. ओके, सो 80 व्होल्ट आलंय. 80 व्होल्ट. करंट 2.45. देन आपण विथ द हेल्प ऑफ नॉब व्हॅरी करूया 100. 100 व्होल्ट आले आणि करंट आला आपला 3.40 अँपियर. ओके, सो आपण पुन्हा नॉब 0ला सेट करूया ऑटो ट्रान्सफॉर्मरचा आणि स्विच ऑफ करूया. अशा प्रकारे प्रॅक्टिकल कव्हर झालं. ओके, सो ग्राफ बघूया आपण. इथे आपल्याला काय करायचं आहे, BH ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, सो B ॲज आपण व्होल्टेज कन्सिडर केलंय. इथे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 व्होल्ट स्केल घेतली आहे. नेक्स्ट करंट ॲज आपण फोर्स मॅग्नेटिक फोर्स कन्सिडर केला आहे. त्याची करंटची रेंज आपण घेतली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.25 अँपियर. ओके, अकॉर्डिंग टू रिडिंग आपण काय केलंय, ग्राफ ड्रॉ केलाय. फर्स्ट रिडिंग काय होती आपली 40
40ला आलं होतं 1.75 म्हणून हा पॉईंट घेतला आहे. नेक्स्ट रीडिंग होती आपली 80ला 2.45. नेक्स्ट 100ला होती 3.40 आणि हा ग्राफ ड्रॉ केला आहे. हा झाला BH कर्व. नेक्स्ट आहे आपल्याला मॅग्नेटिक परमिएबिलिटी नाही का मेजर करायची. सो कॅल्क्युलेशन्स आपल्याला काय करायचं, परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करायची, जी काय होते रेशिओ ऑफ B/H. B इज अ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि H इज अ मॅग्नेटिक फोर्स. ओके. आणि जो आपण कन्सिडर केला आहे B ॲज अ व्ही कन्सिडर केला आहे, H ॲज अ करंट कन्सिडर केला आहे. सो फर्स्ट रीडिंगसाठी बघूया. फर्स्ट रीडिंग होती आपली 40 व्होल्ट आणि करंट होता 1.75 अँपियर. ओके. तर त्यासाठी व्हॅल्यू येते आपली 0.043. ही झाली फर्स्ट परमिएबिलिटी फर्स्ट रीडिंगसाठी. सेकंडसाठी येते 0.03 आणि थर्डसाठी 0.0345. ओके. सो विथ द हेल्प ऑफ BH कर्व आपण मॅग्नेटिक परमिएबिलिटी कॅल्क्युलेट केली. थँक्यू.